आत्ताच्या काळामध्ये गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करावं का आणि इथून पुढं फ्युचर काय दिसतंय तुम्हाला गोल्डचं? ओके, व्हेरी गुड क्वेश्चन. आणि हा प्रत्येकाच्या मनात असलेला प्रश्न आहे. सो पहिलं हे लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा जगामध्ये अनसर्टन्टी येते त्यावेळेस सोन्यामध्ये रॅली येते. आता अनेक वर्षांपासून जगामध्ये काही प्रमाणात अनसर्टन्टी चालू आहे. त्याची पहिली सुरुवात अगदी नजीकच्या काळात आपण बघायला गेलो ती झाली कोविडपासनं. कोविडमध्ये अचानक लॉकडाऊन नावाची गोष्ट आपल्या लाईफमध्ये आली. सगळं जगातले व्यवहार बंद पडले, लोकांनी कारखाने बंद केले, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद पडले. अशी जी अराजकता अचानक झाली त्या अनसर्टन्टीमध्ये आपण सोन्यामध्ये एकदम रॅली बघितली त्यावेळेस, बरोबर. त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर टेन्शन सुरू झालं रशिया आणि युक्रेनमध्ये. आता जेव्हा हे टेन्शन सुरू झालं तेव्हा सोनं का वाढलं, तर रशियाचे जे अकाउंट्स होते वेगवेगळ्या ठिकाणी जे डॉलर्समध्ये मॅनेज होत होते ते सगळे अमेरिकेने फ्रीज केले. आणि आज आपण बघतो की US आणि प्रामुख्याने डॉलर इज दी करन्सी ऑफ दी वर्ल्ड अँड US कंट्रोल्स, त्याचे लगाम USच्या हातात आहे. आणि हे रशियाला माहिती होतं की असे अकाउंट्स फ्रीज झाले तर आपले व्यवहार थांबतील, आपण युद्ध पण करू शकणार नाही. म्हणून त्याच्या 2 वर्ष आधी, आता युद्ध काय उद्या आज रात्री पुतिनला स्वप्न पडलं आणि उद्या जाऊन त्यांनी युद्ध सुरू केलं असं होत नाही. त्याच्यामागे बरेच वर्ष प्लॅनिंग करावी लागते. आणि ती प्लॅनिंग करत असताना ही भीती माहिती होती त्यांना की आपले लगाम अमेरिकेच्या हातात आहेत. मग त्यांनी सोनं गोळा करायला सुरुवात केली आणि मग सोन्याचा भाव वाढायला सुरुवात केला. आणि सेम थिंग रेस्ड दी गोल्ड प्राईस. ते होतं नव्हतं तर चायनाने गडबड करायला सुरुवात केली. चायनाच्या थ्रेट्स आल्या, आम्ही तैवानला अटॅक करतो आहे. आणि चायना इज प्रॉबेबली दी लार्जेस्ट इन्व्हेस्टर्स ऑफ US ट्रेजरी बिल्स. आणि त्याच्यामुळे चायनालाही माहिती होतं आपला हात दगडाखाली आहे. प्रोटेक्शन काय, सोनं, कारण सोनं कोणी कंट्रोल नाही करत. मग त्यांनी पण सोनं त्यांच्या सेंट्रल बँक्सनी बाय करायला सुरुवात केली. आणि हे सगळं सेंट्रल बँक्स ज्या देशाच्या सोनं घेत आहेत त्यांची बाईंग पॉवर भयंकर आहे, त्यांच्याकडे पैसा खूप आहे. सो ते काय तोळ्यानी वळं घेतलं असं नाही, ते टनावारी घेतात. त्यामुळे सोन्याचा भाव वाढतो आहे. आणि त्या रंगपंचमीत रिटेल इन्व्हेस्टर पण रंगून घेतो आहे मस्त.